आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम. जयंत पाटलांच्या एका वाक्यानं राष्ट्रवादी चैतन्यात. शरद पवारही खुदक नसले. एकेकाळी देशात भाजपचे अवघे 2 खासदार होते. आज तोच भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू. आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामाची आहे, कायम लक्षात ठेवा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते मंगळवारी शरद पवार गटाच्या पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या मंचावरून बोलत होते. आणि यावेळी जयंत पाटील यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची आवश्यकता असल्याचं सांगत आपल्याला प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती शरद पवार यांना केली. या सगळ्यामुळे जयंत पाटील यांचे भाषण लक्षवेधी ठरले. आम्ही सगळे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. तुकारामांनी सांगितलं आहे, भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी. आपल्याला आता रस्त्यावर उतरून काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी तुकाराम विरुद्ध नथुराम असा उच्चार करताच सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं. आणि यावेळी शरद पवारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. 2014 साल उजाडलं. भाजपची सत्ता आली. बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागले. पण आपण सगळे पवारसाहेबांच्या मागे निष्ठेनं राहिलो. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो वा प्रतिकूल, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असते, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे मी आता हळूच विचार करत असतो. बऱ्याच वेळेला पवारसाहेबांना अजूनही टीकेचं केंद्र ठरवतात. जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है. हे एका आमदाराच्या पीएचं जाऊ दे, तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो. एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले. राव, न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यांनी त्याला दोषी ठरला, पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील, अजून FIR देखील दाखल झालेली नाही. एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले, एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही, त्याच्यावर ऍक्शन नाही, त्याला अटक नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही. आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय. मित्रांनो, एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त 2च खासदार निवडून आलेले होते. 2 खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे डरो मत. आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे. ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे, हे कधी विसरू नका. आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत. तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी. आणि म्हणून यापुढं रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही. आज मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली. 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन. ऐकत माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो. तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा. नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा.
नाशिककरांनी खाली बसावं. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.